अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची लगबग। बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी। बियाणं आणि खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं। राज्यामध्ये खरीपाच्या 8%च पेरण्या पूर्ण। पावसामुळे 14 जिल्ह्यांमधल्या पेरण्या खोळंबल्या असून 15 जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना गती। कांद्याच्या दरात काहीसे चढउतार सुरू। पावसामुळे कांदा उत्पादनावर परिणाम। सध्या कांद्याला 1200 ते 1500 रुपयांपर्यंतचा दर। राज्यातल्या बाजारामध्ये हिरव्या मिरचीची आवक घटली। दुसरीकडे लग्नसराईमुळे मागणीत वाढ। 3 ते 3.5 हजाराचा दर। यंदा वादळी वारे आणि रोगांमुळे देशात आंब्याच्या उत्पादनात घट। देशभरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका। मागणी वाढल्यामुळे अकोल्यामध्ये संत्र्याला चांगला दर। बागांमध्ये मृतबहार अपेक्षेपेक्षा न आल्यामुळे पुढील काळामध्ये आणखी चांगले दर मिळण्याची शक्यता। यंदा देशात ऊसाचं उत्पादन कमी झाल्यानं गूळ उत्पादनावर परिणाम। गेल्या वर्षीपेक्षा गुळाचं उत्पादन कमी। गुळाला सध्या बाजारात 4000 ते 4500चा भाव। बाजारात दोडक्याची आवक कमी। दुसरीकडे दोडक्याला बाजारात चांगला उठाव असल्यामुळे दरात अपेक्षेनुसार सुधारणा। मक्याचा बाजारभाव मागच्या काही दिवसापासून स्थिर। बाजारात मक्याची आवक कमी असूनही उत्पादनात वाढ। सध्या मक्याला सरासरी 2000 ते 2200 रुपयांपर्यंतच्या दरम्यान भाव। लातूरमधील शेतकऱ्यांवर शंखी गोगलगाईचं संकट ओढवण्याची शक्यता। भोई समुद्रा या गावामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं गोगलगाईंनी केलं नुकसान। अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 176 हेक्टरवरच्या शेती पिकाचं नुकसान। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सर्वाधिक केळी पिकाला फटका। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा 27661 शेतकऱ्यांना फटका। पावसामुळे 15410 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नुकसानामुळे शेतकरी चिंतित। Thank you.